प्रगती, एक काम करशील का माया? काय ते कोणतं? हाय एक काम करशील का? सांग, एवढं सांग फक्त. करशील? हो ताई, करन मी. पण काम कोणतं आहे सांग तर. भांडे कुंडे घासून तर आई आताच गेली ना. काही तर कामं नाही आहे. भांडे नाही, झाडझूड नाही, सगळं ताईनं केलं. आता कोणतं काम सांगतो तू? घरचं नाही हो प्रगती, दुसरंच काम आहे माया. करशील काय? करन ना हो ताई, करन ना मी. सांग कोणतं काम आहे तर. कोणतंही काम असो मी करन. हो, तू हे काम करायला मना करतो का मी? करन मी, सांगतो. प्रगती, तू एवढी शिकली आहे, आता शिकून राहिली, तर तुला इंग्रजी मध्ये बोलता येत असेल ना? बोलता येते इंग्रजी? येते ताई इंग्रजी. पाय, तुला नाही बोलता येत का? तू इथं बोलली आता इंग्रजी. इंग्रजी, इंग्लिश येते नाही तर सगळ्यालाच येते. जे नाही शिकत त्याला बी येते. तर तू कमी शिकली तरी तुला बी ते येते बोलता इंग्रजी. मी बी बोलतो इंग्रजी. मजाक नको करू प्रगती, मी मजाक नाही करून राहिली. तशी नाही म्हणत मी. अशी म्हणतो इंग्रजी, आपण जसं आता मराठीमध्ये बोलून राहिलो तसं तुला इंग्रजीत बोलता येते काय असे म्हणतो. ते पिक्चर मध्ये ते लोक कसे बोलते इंग्रजीमध्ये, खाटो खाटो कसे तरी बोलते बाबा. तसं बोलता येते का तुला? आणि मायनानं बी मस्त इंग्रजी मध्ये बोलते. हा, तिला फडफड इंग्रजी येते बापा, गाडीची इंग्रजी बोलते. तसं तुला येते काय? येते ताई, मला येते. मी इंग्रजीचा कोर्स करून राहिले ना, इंग्रजी बोलायचा येते मला. काऊन पण काय झालं, तू का इंग्रजी शिकायची आहे का तुला? तर शिकून देईन मग मी. शिकायची आहे तुला तर. नाही व, इंग्रजी शिकून काय करू आता? मी काय मास्तरीन बनायला जाऊ, डॉक्टरीन बनायला जाऊ इंग्रजी शिकून? आता नाही मला काय शिकायचं आहे. मला सांग फक्त, तुला मस्त बोलता येते ना, साजरी बोलता येते ना तुला इंग्रजी? बोलता येते ना ताई, आताच तर सांगितलं तुला बोलता येते मला इंग्रजी. आणि तुला शिकायचं नाही म्हणतं ना, मग तू काय करतो माझ्या इंग्रजीचं काम आहे? मला मी म्हणन तसं तसं करशील का? मी जशी जशी म्हणन तसं तसं तू कर, ठीक आहे? ताई काय करायला लावतं मला? कोणासंग इंग्रजी बोलायला लावतं? हा, काही वेबसाईट नको करायला लावतो ताई मला. नाही व प्रगती, बहिणीवर विश्वास नाही का तुझा? तुझ्या मोठ्या बहिणीवर विश्वास नाही का? जाऊ दे बापा, विश्वास नसेल तर राहू दे. नाही 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 ताई, तसं नाही. विश्वास तर आहे, पण पाय ताई, काही चुकीचं नको करायला लावचं मला. काही चुकीचं नाही, बरोबरच आहे. जे मी तुला करायला लावतो ना बरोबरच आहे. फक्त तुला फक्त बोलायचं आहे. तुला फक्त 2-4 शब्द बोलायचे आहे इंग्रजीमध्ये. बोलशील ना? ठीक आहे ताई, मग कोणासंग बोलायचं आहे, कुठं बोलायचं आहे सांग. सांगतो तुला, सांग. आई, चाललो मी. कुठं रे मदन, कुठं चालला? चाललो मी ललिताच्या घरी चाललो मी. ललिताच्या गावाले याला नेऊन देतो. नाही होत ना पाहणं. मी दुकान पाहू का याले पाहू? तू तर पाहून नाही राहिली. नेऊन देतो मी, तिच्या जवळ नेऊन देतो मी. नेऊन जातो. येईन म्हणे ना, तिची आई येईन म्हणे ना त्याला नेमाले 8 दिवसानं. काय करते ते तर? ठेवलं ना तिनं, नको घेऊ म्हणे ना. मी तर नाही म्हणत आवाज. तर ठेवलं ना तिच्या मायनं 8 दिवसानं. 8 दिवसात काय करते ते तर पाहू ना. येऊ दे ना. काय तुला खाई आली अजून सांभाळणं? एका लेकराला नाही सांभाळणं होऊन राहिलं का त्यानं? कामच कोणतं मोठं भारी करून राहिला. वावरात गेला असता तर मीच त्याला त्या संग नाही धाडली असती, मीच ठेवली असती. आता दुकानात तसंच जातं ना. आई, नाही होत ना सांभाळणं. का 24 घंटा मास्क कशी ठेवू त्याले? नाही होत मानं सांभाळणं, नाही होत मानं. ते बायाचं काम आहे, ते बायाच करते. मी कसं सांभाळू? मानं नाही होत. मी नेऊन देतो येऊन जातो. तिच्या माईची काही बी राहू, काय काऊन ठेवलं आणि काय नाही तिच्या मायनं, ते तिचं ते माहीत, तिला माहीत. पण मी नेऊन देतो. 8 दिवसानं आता झाले ना, 4-5 दिवस झालं. वा रे, एक लेकरू नाही सांभाळणं होतो आण. हा, बायाचं काम आहे म्हणतो. काय वाटलं गेले का बायाचं काम ना माणसाचे काम? शाईने वानाचे. आई, काही म्हणतो मी चाललो. मी सांगायला आलो तुले चाललो म्हणून. नाही तू म्हणशील तर सांगितलं नाही म्हणून मी सांगून द्यायला आलो तुले. तर मी चाललो, रेले घेऊन चाललो, नेऊन देतो तिच्याजवळ, नेऊन जातो मी. दुकान बंद केलं काय? आला बल्ली, त्याला बसवलं दुकानात मी येतपर्यंत. ते बरं आहे बा. तो येऊन जाते कुठेही गेला आला का. बरं मग या असंच नेतं काय याले? हा, चड्डी बन्यांवर बूट नाही घातले काही नाही, असंच नेतं काय? हो, काही नाही होत. असाच नेतो. कोणता काही लग्नात नाही घेऊन चाललो. नेऊन देतो तिच्या जवळ, येऊन जातो. आता असं नाही तर का नवीन कपडे घालून देऊ का त्याने? असाच नेऊन देतो. बापूजी, पण त्याचे काही कपडे तर घेऊन जा. ललितानं नेले नाही ना. एकही तर कपडा नेला नाही ललितानं त्याचे. तर त्याचे कपडे घेऊन जा. त्याला शर्ट पॅन्ट घालून द्या, बूट घालून द्या, जा मग. हो ना बाई, याला समजतच नाही. जाय खोलीत जाय, त्याला शर्ट पॅन्ट घालून दे, साजरं लंबलच. त्याला बूट घालून दे आणि त्याचे कपडे घे. बॅगमध्ये, एखाद्या पन्नीमध्ये बॅगमध्ये भर. आणि नाही तसंच नको नेऊ. तिथं नंग ठेवून काय ते त्याला? हा, आणि तिचे मायबाप का नवीन कपडे घेऊन द्यायच्या लायकीचे आहे काय? रोज कामाला जाते, नवीन कपडे का त्याच्यावर खर्च टाकता? नवीन कपडेचा. आणि ललितापाशी कुठचे पैसे दिले का तुला? पैसे तिच्याजवळ आई, आता आणा बापूजी, द्या. तयारी करून देतो मी धैर्याची. तू थांब नव बिंदू. म्हणता आणा मी करतोच करतो. थांब, जा तू आपलं काम कर. तो करन तो त्याचं. आता भाई, पण देतो ना मी. शर्ट पॅन्टच तर घालायचं आहे, देतो ना मी करून. त्याचे कपडे बी भरून देतो ना. काही गरज नाही, त्याचं तो करते.
सगळ्या कामामध्ये म्हणत नको होत जाऊ बिंदू. आणा मी करतो. तुला काय वाटते का तुझ्या बिगर कोणाचे काम होतच नाही? अडले आहे का सगळे तुझ्या बिगर? तूच करशील तेव्हा होईल. त्याला हात पाय नाही काय? हात आहे ना त्याला, करन तो. जाईन तो पायानं चालत आणि हाताने त्याच्या पोराचे कपडे बदलून देईन, पोराचे कपडे भरून न नेईन. नाही पण तुलेच मदत करायचं आहे, तुलेच करायचं आहे ना. सगळा मेवा तुलेच खावायचा आहे. पाय बोलली नाही, गेली तशीच. मग बोललं तर मग राग येते, मग यायले मदत करते सगळ्या कामाले. मग म्हणते परी बिमार पडते, मग तिच्यावर लक्ष कमी आणि कामामध्ये जास्त. आणा मी करतो. हा लोक काय बोलावले बाबा. एक तुही बायको आहे हा, कामापासून पै घेते, आणि एक हे आहे, हे काम मागते. आणा मी करतो. किती फरक आहे दोघी मध्ये. आई आता मी काय करू? ते तशी निघली ते तशी आहे तर काय करू मी? तू सांगता मग सोडून देतो मी तिथे. आता याला नेऊन देतो त्याच्याजवळ ना, सोडचिठ्ठीचा अर्ज पाठवून देतो म्हणशील तर. नाही रे बाबा, काय एवढं टोकावरचं काम करायला लागते का? सोडसाड करणं परवडते का? दुसरी तशी घेतली तर मग काय सोडशील काय? 10 बायकाच करशील काय? आता तूच तर बोलतो आई तशी, मग मी काय करू? काय करू म्हणजे? सोडणं ह्याचे पर्याय आहे का? जे आहे तिले सुधर, चांगलं ताब्यात ठेव दिले तर ते सुधरण. ठीक आहे आई, म्हणून तर ते तिथं मोकळी आहे. मला इथं लेकरू सांभाळायला लागून राहिलं. तिथं मस्त बसली राहीन तिथं. हा मस्त जमलं. तिची माहिती चारून मस्त आहे मोकळी राहीन तिथं. म्हणून तर याला नेऊन देतो आणि येतो सांभाळत बसून ते. आणि तू इकडे मोकळा राह मग. नाही तिच्यापाशी नेऊन दे, तू मोकळा राह. वा रे मदन, तू खासच आहे रे बापा. काय बोला तर येईल राग येते. एकचो एक नमुने आहे माघरी. काय बोलाव कुणाला, काय बोलाव, काय चुपचाप राहावं कुणापाशी. ललिता आले का हो तुम्ही? माधेरू, किती दिवसाच्या बाद पाहिलं मी तुम्हाला दोघाले. माधेर्याचे बाबा. घे नोटंकी नको करू. घे आता, घे बॅग, घे कपडे आणले याचे आणि घे आता याले सांभाळ. चाललो मी. नाही हो धैर्याचे बाबा, नोटंकी नाही हो. खरंच मला तुमची लय आठवण येत होती. तुम्हाला तर नसन येत म्हणा माझी आठवण. मला बोलली आठवण येत होती तुमची वाली, तुमची बी आणि धैर्याची बी. आठवण आली असती ना ललिता, तू असे फालतू काही बाई काम केलेच नसते. अशी व्यवस्थित राहिली असती. बिंदू वहिनी पाय कशी राहते व्यवस्थित. काही असं काही वाटते काय? नाही बी काही म्हणते का मग त्याईले? तू अशी व्यवस्थित राहिली मग हे ह्या टाइमच नाही आला असता तुले मला अल्ल खवायचा. तुला यानच होते जे होते ते. तूच आहे करता धरता या सगळ्या गोष्टीची. पण तुम्ही बी तर मला हटकाले पाहिजे, समजावाले पाहिजे का नाही? असं नको करू. अशानं असं होते, बरोबर नाही. तुम्ही तर माझ्यासंगच होता आणि मग फसली म्हणजे मग अलग निघून जाता तुम्ही. मलाच फसवता एकटीले. असे तर हा तुम्ही साथ नाही निभवत. ऐकतं का तू माया? किती बोललो होतो तुला नाही जाऊ ललिता, जे आहे ते घरीच राह. आई येतपर्यंत परीले बरं नाही आणि आपण मजा करू काय? असं तसं किती तुला बोललो होतो मी. तू ऐकतं का? तू तर लोकांची उदाहरणं देतो ना. मग माई कदर नाही ना बायकोची, असं नाही ना तसं नाही. मला ब्लॅकमेल करतो. मला इमोशनल करतो तू, म्हणून मला भाग पाडतो तू. म्हणून मला तुला सांग जे म्हणतो तू तसं करायला लागते. समजलीस? आता झालं ना, जे झालं ते झालं ना. आपण अलग. आता काय माहित आई आत्याबाई काही बोलावते मला ना, काही नाही. ललिता तू एक सांग मला, खरंच तुला पश्चाताप होऊन राहिला काय? खरंच असं वाटतं का तुला का आईनं तुला बोलावलं पाहिजे आणि तुला माफ केलं पाहिजे आणि तुला घरात घेतलं पाहिजे? हो धैर्याचे बाबा, मला नाही इथं राहूशे लागत. इथं नाही आवडत मला आपल्या घरची आठवण येते. सगळ्याचीच आठवण येते मला. परीची, बिंदुताईची, आत्याबाईची, मामाजीची, भाऊजीची, तुमची, धैर्याची, सगळ्याचीच आठवण येते मला. माझ्या झाडाला पाणी टाकता तुम्ही? आत्याबाई टाकते. माझं झाड बी वाढून देईन आता. खरंच तुले मनातून म्हणतो? चालतं मग, चाल मग सांगू माय. मी आईला समजावून देतो. समजते आई काही एवढी कठोर नाही आहे आणि निर्णयाला पक्की नाही आहे. आई बात समजते. चाल मग सांग, घे तू बॅग आणि चाल सांग. नाही धैर्याचे बाबा, आत्याबाईनं बोलावल्याशिवाय मी नाही येणार आता. जेव्हा मला आत्याबाई स्वतः बोलवून तेव्हाच येईन मी. बोलून जाय मग तू आता. इथंच राह मग जिंदगीभर. आई तर तुला कधीच नाही बोलवान. काऊन हो असं बोलता? बोलावून मला आत्याबाई, नक्की बोलावून. पाहिजा तुम्ही बोलावून मला. तो दिवस लवकरात लवकर येईन. आत्याबाई स्वतः फोन करून मला बोलावून मला. ये म्हणून आता ललिता, पाहिजा. विश्वास आहे मला. पाहू आता. नाही तर मग चाल माझं. मी बोलतो आई सोबत. तू माफी मागून घे अजून पाय लागून तर होऊन जाते. किती दिवस वाट पाहतं आणि मला मा तर पक्का विश्वास आहे. गॅरंटी देतो आई तुला कधीच नाही बोलावून फोन करून. तुझ्या मतानं म्हणलं नाही ना, तुझ्या मताने ये, तुझ्या मताने येतो म्हणलं ना, तुझ्या मतानं. चाल मग आता मी आलो ना, चाल मग. नाही धैर्याचे बाबा, मी आता येतच नाही ना. आत्याबाई जोपर्यंत मला बोलावणार नाही तोपर्यंत मी येत नाही. मी बी फक्त मा निर्णयावर ठाम राहतो आता. मी नाही येणार आत्याबाईनं जोपर्यंत बोलावत नाही तोपर्यंत. राय मग इथंच पडली राय आता. घे याले पकड, मी चाललो. दुकानात नाही बोललेली ठेवलं आहे.
चला ना आता अंदर. आई बाबा नाही, माई बहीण आली आहे ना, प्रगती आली आहे ना, अंदर बसली आहे. चला ना, चहा पाणी की बनवतो, पिऊन घ्या न जा मग. काय राय म्हणतो आम्ही तुम्हाला. चला. काय बोलतो, प्रगती आली? अरे वा, चल बोल, भेटतो तिच्या संग बी. मग 1 घंट्यानं जातो. भेटून घ्या ना, चला. मंजुळाबाई, मंजुळाबाई, मंजुळाबाई हो. काय म्हणता हो दर्शूची माय? तिकडे पहा, समोताबाईच्या घरी, समोताबाईच्या अंगणात पहा. अमाय बापा बापा, कोण काय केलं बापा आता? हा, ललिता तर घरी नाही आहे. तेच तर म्हणून तो मंजुळाबाई, मी येताना पाहिली तिकडून. मी म्हणलं कोणाच्या घरी आले बापा हे? हा, मग मी पाहिली तर समोताबाईच्या घरी गेले. हा, आणि समोताबाईला आवाज देऊन राहिले होते. काय केलं गड्या कोण? समोताबाईनं काय केलं? समोताबाई तर किती सीधी साधी आहे, ते तर कधी काही करत नाही, घरातल्या घरात तर राहते ते. तिनं काय केलं असेल बापा? काय माहित बापा, कोण काय केलं कोण नाही. तर नाही तर त्या तिथं राहते राकेश, त्यानं तर नाही काही कांड केलं. आणि तिथून पयाला असन. या मदन बी तो असू शकते हो मंजुळाबाई. मदन नाही आहे ना घरी, दुकानात तो बल्ली बसला आहे. हा, काऊन? आतापर्यंत तर मदनच होता, सकाळीच पासून मदन होता, आता नाही आहे तो. हा, तो गेला नाही आले. हो बापा, तो राकेश आणि मदन हे 2 पोरं आणि 2 सुना अलगच आहे, विचित्रच आहे. या मोहन आणि बिंदू हे दोघं आहे फक्त बापा साजरे. हे 2 तर वायाच गेल्यासारखे दिसते मला. केलं असन मदनच काही केलं असन. दर्शूची माय, जेवढे सीधे दिसतेत ना लोक, तेवढे सीधे राहत नाही. पण जो अडू दिसते ना, तोच सीधा राहते. खरी गोष्ट तर जो सीधा दिसते पण सीधा राहत नाही, तो असू शकते मोहननं बी काही केलं असन. मोहन बी घरी नाही आहे. असू शकते बापा, काही भरोसा नाही लोकांचा. काही भरोसा? कोण काय करन, काही भरोसा बापा. चला, ललिता राहिली असती तर तिनं काही केलं असतं, पण आता ललिता बी तर नाही आहे. हे 3 पोरांनीच केलं काही ना काही. 3 पोरासाठी आले ते. चला ना, जाऊन पाहू तिथं काय झालं काय नाही. तर इथून गोष्टी केल्यानं होईल का? ऐकू ना आपण, चला ना. हो, चल दर्शूची मग पाहू आपण तिथं काय झालं काय नाही. इन्स्पेक्टर साहेब, आमच्या बंगल्यावर कोण बोलावलं? काही काम आहे का इन्स्पेक्टर साहेब? समोताबाई कोण आहे? कोण आहे समोताबाई? लवकर सांगा. महासंघ बोला इन्स्पेक्टर साहेब, काय आहे ते महासंघ बोला. मी त्याचा पोरगा आहो. समोताबाई माझी आई आहे. जे काही बोलायचं आहे तुम्हाला महासंघ बोला. हे आहे का तुमची आई? आहे का समोताबाई? हो साहेब, मी होय. मी आहे समोताबाई, माझं नाव आहे समोताबाई. आई तू मागं थांब. थांब मोहन, थांब. काय म्हणते तर ऐकून घे, थांब. मला म्हणतात ना ते, बोलू दे मला. काय म्हणतात? काय झालं इन्स्पेक्टर साहेब? समोताबाई, तुमच्या नावानं कंप्लेंट आली आहे आमच्यापाशी तुमच्या नावानं कंप्लेंट आली आहे. कंप्लेंट? माईच्या नावानं कोणती कंप्लेंट आली इन्स्पेक्टर साहेब? काय केलं मग आईनं? मग आई तर घरीच राहते, काही करत नाही, कोणाला बोलत नाही. तुम्ही थांबा हो, तुमच्या आईसोबत बोलणं सुरू आहे. थांबा, तुम्ही मधात करू नका. समोताबाई, तुमच्या नावानं कंप्लेंट आली आहे. तुम्ही आता आमच्यासोबत चला. साहेब, काय कंप्लेंट आली आहे मानावानं? काय केलं मी? आणि तुमच्या संग मी काय लिहू? जे आहे ते इथं निपटवा. केलं काय मी आपण? तेवढं सांगा. कंप्लेंट काय आली मानावानं, सांगा ते. समोताबाई, तुमच्या नावानं अशी कंप्लेंट आली आहे, तुम्ही तुमच्या सुनाईवर अत्याचार करता. त्याला मारता, पिटता, 24 घंटे गध्यासारखं त्याच्यापासून काम करून घेता. त्याला मानसिक तणाव देता, त्याला शारीरिक तणाव देता, त्याला हुंड्यासाठी बोलता, त्याच्या माहेरच्या लोकांना बोलता. तुम्ही तुमच्या सुनाईवर अत्याचार करता. हे कंप्लेंट तुमच्या नावावर आली आहे. आणि ह्या कंप्लेंटच्या नुसार, या कंप्लेंटच्या आधारावर आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहे. कंप्लेंट कोण केली? असं माझी आई काहीच नाही करत. असं माझी आमच्या बायकाईला बोलतच नाही, तिच्या सुनाईला बोलतच नाही. ते कंप्लेंट खोटी आहे, साफ खोटी आहे कंप्लेंट. मी सुनाईले बोलत नाही, थोडीशी बोलतो बापा. मानावानं कोण कंप्लेंट केली? इन्स्पेक्टर साहेब, हे असं कसं होऊ शकते? हे माझी सून उभी आहे एक मोठीवाली, तिला विचारा तुम्ही. तिला मी काय बोलतो काय? आणि कोणत्याही सुनीले मी काय बोलतो काय म्हणून? हे कंप्लेंट खोटी आहे. कोण केली हे कंप्लेंट? तुम्ही नाव सांगा, कंप्लेंट करणाऱ्याचं नाव सांगा तुम्ही. नाव आम्ही सांगू शकत नाही. कंप्लेंट करणाऱ्यानं नाव गुप्त ठेवायचा आदेश दिला आहे, तर त्याचं नाव गुप्त ठेवणं आमचं कर्तव्य आहे. कोण कंप्लेंट केली हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. आताच्या त्या कंप्लेंटच्या आधारावर तुम्ही आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला, तिथं तुमचे काय होईल. पण इन्स्पेक्टर साहेब, मी त्याची सून यायची मोठी सून मी असं काहीच करत नाही. माझी सासून खोटी आहे कंप्लेंट. ठीक आहे, तुम्ही मोठ्या सून आहे, तुम्ही कंप्लेंट केली. तुम्ही केली, कोण केली माहित नाही. पण तुम्ही आता तुमच्या सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या नवऱ्यासमोर तुम्ही चांगलं बनण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, कंप्लेंट कोण केली हे माहित नाही. तुम्हाला कंप्लेंटच्या आधारावर
समोताबाईला आमच्यासोबत चालावं लागणार आहे आणि जे काही होईल तिथं होईल आता. इन्स्पेक्टर साहेब, कंप्लेंट कोणत्या नंबरवर आली आहे ते सांगा मला. कंप्लेंट मोबाईल नंबरवरून आली नाही, कंप्लेंट पब्लिक नंबरवरून टेलिफोनवरून आलेली आहे. ठीक आहे, चला घेऊन यांना. यस सर. चला हो समोताबाई, लयच तुम्ही सुनाईवर अत्याचार करता ना. चला आता सांगा, करून पाहायचा कसा अत्याचार करता का. 2-4 दिवसात तुम्ही स्वतःवर बी अत्याचार करू शकणार नाही. चला. सुनाईवर अत्याचार करणं म्हणजे का तुम्हाला सोपं वाटलं काय? सोपं वाटलं? एक गुन्हा आहे, सुनाईवर अत्याचार करणं एक गुन्हा आहे. ठीक आहे, तो गुन्हा तुमच्यावर झालेला आहे.